राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट के नेता तथा नवनिर्वाचित राज्यसभा सांसद राजेंद्र जैन का जन्मदिन गोंदिया शहर में उत्साह के साथ मनाया गया। गोंदिया के NMD कॉलेज के ऑडिटोरियम हॉल में जन्मदिन के अवसर पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। राजेंद्र जैन को शुभकामनाएं देने के लिए बड़ी संख्या में नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ता और समर्थक पहुंचे। इस दौरान गोंदिया जिले की चारों विधानसभा क्षेत्रों के विधायक भी राजेंद्र जैन को जन्मदिन की बधाई देने कार्यक्रम में पहुंचे। कार्यकर्ताओं और समर्थकों में जबरदस्त उत्साह देखने को मिला। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल के करीबी सहयोगी के तौर पर राजेंद्र जैन की पहचान है। हाल ही में उनका राज्यसभा सांसद के रूप में चयन हुआ है। राजेंद्र जैन लंबे समय से राजनीतिक और सामाजिक क्षेत्र में सक्रिय हैं। उनके जन्मदिन के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारियों, कार्यकर्ताओं, समर्थकों और बड़ी संख्या में नागरिकों ने पहुंचकर उन्हें शुभकामनाएं दी। नवनिर्वाचित राज्यसभा सांसद के रूप में जिम्मेदारी संभालने के बाद यह उनका पहला जन्मदिन होने के चलते कार्यकर्ताओं में खासा उत्साह नजर आया। जन्मदिन के अवसर पर समर्थकों ने पुष्पगुच्छ देकर राजेंद्र जैन का अभिनंदन किया और उनकी आगामी राजनीतिक यात्रा के लिए शुभकामनाएं दी। NMD कॉलेज के ऑडिटोरियम हॉल में दिन भर बधाई देने वालों का सिलसिला जारी रहा। नागरिकों और कार्यकर्ताओं की बड़ी मौजूदगी के चलते कार्यक्रम में उत्साह का माहौल देखने को मिला। वहीं जन्मदिन के अवसर पर मिले प्यार, स्नेह और शुभकामनाओं के लिए राजेंद्र जैन ने सभी नागरिकों, पदाधिकारियों, कार्यकर्ताओं और समर्थकों का आभार व्यक्त किया। राजेंद्र जैन के जन्मदिन पर उमड़ी नागरिकों और कार्यकर्ताओं की भारी भीड़ ने गोंदिया में उनके समर्थकों के बीच नजर आ रहे उत्साह को एक बार फिर सामने ला दिया। जनता की ओर से मिले विश्वास और प्यार के लिए आभार जताते हुए राजेंद्र जैन ने जनता के विश्वास पर हमेशा खरा उतरने और क्षेत्र के विकास के लिए लगातार काम करने की बात कही। राजभैया, काय सांगाल? आज खासदार झाल्यावर पहिला वाढदिवस साजरा करता अथंग गर्दी पाहायला मिळत आहे, काय सांगाल केंद्रातच? हे माझ्यासाठी फार एक गौरवची गोष्ट आहे। भंडारा आणि गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, नागपूर हे पूर्ण आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे, अन्य पक्षाचे आणि जे आमचे सर्व प्रेमी आहे त्या लोकांनी इथे येऊन मला आशीर्वाद दिला, शुभकामना दिली। हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे। आणि जिथे खासदार बनण्याचा जे प्रश्न आहे, खासदार म्हणून एक चांगला जे माझे नेते प्रफुल्ल पटेलच्या माध्यमातून मी आता खासदार झालो, त्याच्यानंतर एक वेगळा अनुभव मला आला। आणि आजचे हे जे वाढदिवस आहे हे मला इतके मोठी गर्दी, इतके जे लोक आले त्यांच्या सर्वांचा मी मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो। आणि त्यांचे आशीर्वाद आणि हे इतकी ताकद माझ्या मागे आहे म्हणून आज मी इतक्या मोठ्या पदावर आलो। आणि एक जे माननीय खासदार प्रफुल्ल पटेलच्या नेतृत्वात मी काम करतो, मला एक विश्वास आहे की या वाढदिवसाच्या निमित्त मी हे सांगतो की राज्यसभामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने मी काम करणार आणि आपले गोंदिया, भंडारा, पूर्व विदर्भाचे प्रश्न मांडणार। आणि एक आजचे जे दिवस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी फार, आणि माझे जे मित्रपरिवार आहे, सर्व माझे चाहने वाले जे इतके मोठे लोक आले, यांची सर्वांची दुआ माझ्याबरोबर आहे म्हणून मला चांगलं काम करण्यात एक यशस्वी आणि ताकद भेटणार। वाढदिवसाच्या आदल्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली गोंदियाच्या विकासासंदर्भात? देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी ते आमची जी भेट झाली त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय चर्चा आम्ही केली नाही। आम्हाला त्यांनी आपल्या प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये बोलावला। एक देशाचे, विश्वामध्ये जे मोठे नेते आहे आपले देशाचे नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केला, देशासाठी काय करायचं आहे, समाजसेवासाठी काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने माणूस पुढे जाऊ शकतात, कोणत्या पद्धतीने, कोणत्या उत्साहामध्ये आम्हाला देशाचं काम करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केला। काही पॉलिटिकल गोष्ट, काही पक्ष, हे काही चर्चा नाही। आणि आमच्यासाठी गौरवची गोष्ट आहे, कमीत कमी 45 मिनिट ते आमच्याबरोबर राहिले आणि एक नवीन वेगळा आम्हाला अनुभव आला।